कोल्हापुरात कोण मारणार बाजी? कोल्हापूरचा गड काँग्रेस राखणार की मग मतमोजणीनंतर काही वेगळं समोर येणार? याकडे लक्ष आहे. मतमोजणीसाठी कोल्हापूर सज्ज आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर कोल्हापूरहून आपल्या सोबत आहेत. रणजित, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की काय नेमकं कोल्हापुरात घडतंय. सतेज पाटील म्हणाले त्याप्रमाणे कोल्हापूरकर म्हणतील तसं घडणार का? कोल्हापूर आणि इचलकरंजी याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण यामध्ये प्रामुख्याने हाय व्होल्टेज ड्रामा, त्यानंतर राजकीय व्यक्तींची जी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, यावरून ही निवडणूक गाजलेली आहे. आज निकाल आहे. कोल्हापुरामध्ये साधारण 4 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्याची तयारी आता पूर्णपणे झालेली आहे. कोल्हापूरकरांनी कोणाला कौल दिला आहे येत्या थोड्याच वेळात खरं तर कळणार आहे. पण आपण जर पाहिलं तर कोल्हापूरच्या मतदानाचा जो टक्का आहे तो 66% मतदान कोल्हापूरकरांनी दिलेला आहे. पण मागील 5 वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली होती त्यावेळी 68% मतदान कोल्हापूर महानगरपालिकेसाठी झालं होतं. यंदा इचलकरंजीची पहिलीच निवडणूक आहे, मात्र 70% मतदान, अतिशय भरभरून मतदान केलेलं आहे. त्यामुळं कोल्हापूरचं जे 66% मतदान झालेलं आहे ते 2% का कमी झालं आणि हे मतदान कुणाच्या पत्त्यावर पडणारा, याकडं संपूर्ण राजकीय विश्लेषणाचं खरं तर लक्ष लागून राहिलेलं आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडी संदर्भात बोलायचं झालं तर धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, चंद्रकांतदादा पाटील यासारखे दिग्गज नेते महायुतीच्या वतीने महापालिकेच्या रणांगणात उतरले होते. तर या सर्वांशी झुंज देण्यासाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची एकटी झुंज खरं तर या निवडणुकीमध्ये चालू होते. अनेक स्लोगनमुळे ही निवडणूक गाजलेली आहे. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, पण एकूणच कालची टक्केवारी पाहिली, मतदान पाहिलं तर या निवडणुकीवर भाजप किंवा महायुतीचा झेंडा फडकवेल अशी प्राथमिक चर्चा आहे. एकंदरीत रणजित, सध्या आता मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काही तासात निकाल सुद्धा समोर येतील. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.